शरीराकरता 3.5 दिवस सप्ताह आहे. 7 दिवसाचा सप्ताह का करावं तर आपलं गाव सात्विक बनावं. विठ्ठल याच्याकरता 7 दिवसाचा सप्ताह असतोय. बघा माऊली ननोपराय आनंदीला नाही. ज्यावेळेस तुम्ही हरिपाठ नाचताय हरिपाठ म्हणताय त्यावेळेस महाराज माऊली ननोपराय तुमच्या धर्म मंडपामध्ये वास्तव्याला असतात. माऊली ज्ञानोबरायाने इंद्रायणीच्या काठावर बसून स्वतःच्या मुखाने स्वतःच्या हाताने 28 अभंग लिहिले नाही का. 27 लिहिले 27 आणि त्याच्यात एक गोड अभंग असा माझ्या तुकोबारायचा टाकला आणि 28 अभंग पूर्ण केले. माऊली ज्ञानोबराय स्वतः सांगतात. काय सांगतात? नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी होया अधिकारी सर्वता तो नाही का. त्याने स्वतःने म्हणून स्वतःच्या हाताने लिहिलं आणि मग महाराज आपण ज्यावेळेस हरिपाठ गातोय आणि हरिपाठ गायल्यानंतर माऊली ज्ञानोबराय तुमच्या धर्ममंडपामध्ये असतात. काय कारण माऊली ज्ञानोबरायची जिवंत समाधी म्हणजे हरिपाठ आहे. काय आपण म्हणतो की नाही समाधी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. माऊली ज्ञानोबराय खरोखर ज्या ठिकाणी धर्म कार्य चालू आहे तिथं वास्तव्याला असतात. विठ्ठल आणि माझे नामदेव राय सुद्धा सांगतात. माझे नामदेव राय सांगतात की माझा देव ज्यावेळेस कीर्तन चालू असतं सप्त म्हणजे हरिपाठ चालू असतं कीर्तन चालू असतं त्यावेळेस माझा देव पंढरपूर मध्ये नसतोय तर कीर्तनामध्ये असतोय नाही का. कीर्तनामध्ये असतोय एवढंच नाही पण माझ्या कीर्तनात देव नाचतोय. नामदेव कीर्तन करी देव पुण्याचं पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी देव पुण्याचं पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुण्याचं पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुण्याचं पांडुरंग. सांगे कबीर देवा गौरा पितांबर देवाला सोडून दिला तरी भान नाही महाराज नाही. पडी दे भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. देवा नामदेव राय सांगता देवा मला तुझ्या चरणाची सेवा हवी आहे. आज तुझ्याकडे मागतोय मी. बघा जगद्गुरु तुकोबारे सुद्धा म्हणतात देवाला पांडुरंगाला सांगतात देवा मी तुझ्याकडे मागणार. नामदेव राय मागतात तुकोबाराय मागतात नाही का. चोखोबा नाही का सर्व संत देवाकडे मागतात. मागणी पर अनेक अभंग आहेत महाराज. बघा तुकोबाराय म्हणतात याची दान देगा देवा तुझा विसरण हवा गोन गायन आवडी याची माझी सर्व जोडी नाही का. आपण भक्ती करतो आणि भक्ती केल्यानंतर महाराज देवाकडे काहीतरी मागतोय नाही का. मागतोय आपण देवाकडे मागतोय. मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाला आपण हात जोडतोय आणि निघता निघता सांगतोय देवा माझं कुटुंब सुखी असू दे नाही का. माझं प्रपंच सुखी असू दे. पण बघा तुम्ही कर्म करत असताना महाराज कर्म करा पण त्या कर्माची मात्र इच्छा करू नका. कर्म तुम्ही चांगले करा वाईट करू नका नाही का. या कर्माने कुणाला सोडलं नाही कुणालाच नाही देवाला सोडलं नाही तुमचं माझं काय नाही का. कर्म घेती झोले नाही का. कर्म घेती झोले महाराज आज ह्या ठिकाणी नामदेव राय देवाकडे मागतात. तुम्ही 3 दिवसामध्ये जे अन्नदान केले ना अन्नदान बघा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भाताचं एक शीत जर एखाद्या संतांना जेवू घातलं
एक शीत एक संतांनी जर खाल्लं एक शीताची किंमत पहा काय सांगितलं तुकोबरायाने. एक शीत जर संतांना तुम्ही जेवू घातलं भाताचं एक शीत तर हजारो ऋषी जेवल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. बघा तर तुम्ही 3.5 दिवसामध्ये जेवढे अन्नदान केले, अन्नदान सुरू ठेवलेलं आहे. दानाचा अनेक प्रकार आहेत महाराज, नाही का. रक्तदान, वस्त्रदान, गोदान, भूमिदान, कन्यादान, नाही का. पण सर्वात श्रेष्ठ दान असेल तर महाराज गोदान आहे, नाही का. गोदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. बघा माझे तुकोबर आहे, सांगता देवा मला मुक्ती नको, नाही का, धन संपदाही नको, मग तुला हवं आहे काय. बघा महाराज तुकोबर आहेच वडील, नाही का. तुकोबराईची माय आणि वडील बोलोबा, नाही, आणि कणकाई. तुकोबराईची आई कणकाई, वडील बोलोबा. बघा महाराज दर महिन्याची वारी करताय देवराम भाऊ. दर महिन्याची वारी, एकही वारी चुकवायची नीती नाही. म्हणा आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ एक वारी चुकवली नाही महाराज. बघा ना बोलोबा आणि कणकाई भगवंताची भक्ती करताय, वारी चुकत नाही. पण औषाचा दिवा नाही, औषाचा दिवा नाही. पण पंढरपूरला निघल्याबरोबर मात्र बोलोबा कणकाईला सांगायची, कणका देवाकडे काही मागायचं नाही, तू माझ्या बरोबर येऊ शकते पण देवाकडे काही मागायचं नाही. हो हो चालेल चालेल. बघा महाराज आषाढी वारीचं पर्व काळ होतं आणि आषाढी वारीचं पर्व काळ असताना माईबाप कणकाई आणि बोलोबा पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर माईबाप बघा त्या ठिकाणी दर्शन वगैरे झालं, दर्शन वगैरे झालं आणि स्वतः देव म्हणायला लागला, आई अगं काहीतरी माग, काहीतरी माग. त्यावेळेस माझी कणकाई सांगते, देवा अरे मागायचं तर होतच पण माझ्या स्वामीने माझे हात बांधले, मी वचनात गुंतलोय, मी तुझ्याकडे काहीच मागू शकणार नाही. मागण्याची इच्छा आहे, मागण्याची इच्छा आहे, मागण्याची गरज आहे, पण काय करणार, नाही का. त्या ठिकाणी माईबाप बघा कणकाईला देवाने सांगितलं, एक काम कर, मग तू मला काहीतरी दे, नाही का, तू काहीतरी दे. बघा त्या ठिकाणी काय झालं माईबाप, ज्या वेळेस पांडुरंगाने सांगितलं, आई मला वचन दे, मी तुझ्याकडे आज काहीतरी मागतोय. कणकाईने पाणी घेतलं माईबाप, पाणी माझ्या कणकाईने पाणी घेतलं आणि स्वतः भोवती फिरवून घेतलं. याचा अर्थ हा शरीर तुला मी अर्पण केला विठ्ठल. स्वतः भोवती पाणी फिरवून घेतलं माईबाप. देवाला सांगितलं, हा शरीर मी तुला अर्पण केलं, हाकिनीच्या पलीकडे काय माझ्याकडे मागतोय. देवाने सांगितलं, आई आई मला तुझ्या कुशीत जागा हवाय. देव काय म्हणतात, मला तुझी कूस हवी आहे आई, कूस. कारण तुझ्या कुशीत मला जन्माला यायचं आहे, म्हणून तुझी कूस मागतोय. बघा कणकाईच्या कुशीमध्ये जगद्गुरु तुकोबर आहे, नाही का, जन्माला येणार. बघा माईबाप तुकोबर आहे, कणकाईच्या पोटात जन्माला येणार आहे आणि तोच देव आणि तोच जगद्गुरु तुकोबराईचा अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार कणकाईच्या पोटी जन्म घेणार आहे महाराज. स्वतः भगवंताने आईची कुस मागून घेतली. महाराज आपण देवाकडे मागतोय, कर्म करतोय, त्या कर्माची आपण इच्छा करतोय. पण बघा कुरुक्षेत्रावर ज्या वेळेस
आणि नारायण नाही का, नर आणि नारायण आधीच्या जन्मामध्ये धुधुकी नावाचा दैती संपूर्ण शरीराला कवच, संपूर्ण कवच मरत नव्हता त्यांनी संपूर्ण देवी देवतांना हर सळवून सोडलं महाराज बघा. आणि मग यांनी अवतार घेतला, दोघांनी पण घेतला. अवतार घेतल्यानंतर महाराज एक नर हा चिंतनाला बसला नाही का, आणि नारायण त्या दैत्यासोबत युद्ध करतोय महाराज. युद्ध तुंबळ भयानक असा युद्ध सुरू झाला. आणि युद्ध सुरू झाल्यानंतर महाराज आखे कवच फोडून टाकले, पण मात्र तरी मेला नाही महाराज. भगवंतासमोर गेला आणि महाराज सूर्यनारायणाच्या आड लपला. आणि मग दुसऱ्या जन्मामध्ये महाराज आईच्या कुशीमध्ये जवळ जन्माला आला, तर महाराज कवच शरीराला घेऊनच बाहेर आला. विठ्ठल कवच घेऊनच बाहेर आला. आणि तो महाराज कोणाचा मुलगा होता, कोणाचा? सूर्यपुत्र कर्ण जन्माला येतानाच कवच अंगावर घेऊन आला बघा. आणि त्यावेळेला महाराज परत भगवंताने आधीच्या जन्माचा बदला घेण्याकरता नर आणि नारायण म्हणून जन्माला आले. नर भगवान श्रीकृष्ण नारायण आणि नर मात्र अर्जुन बघा. सूर्यपुत्र कर्ण आणि अर्जुन हा इंद्रपुत्र आहे, इंद्राचा पुत्र आहे बघा. युद्ध भयानक कुरुक्षेत्रावर चाललेला आहे महाराज. आणि अशा वेळेला इंद्र मात्र ब्राह्मण होऊन आलेला आहे. ब्राह्मणाच्या वेशात इंद्र आलेला आहे. आणि त्या ठिकाणी कर्णाकडे दान मागणार आहे. काय? कर्णाकडे दान मागणार आहे. पुत्र शोकामुळे महाराज सूर्यदेव सुद्धा भगवंता समोर आलेला आहे. भगवंता, अरे माझ्या मुलाचा घात होणार आहे. हे देवा, माझ्या मुलाचा घात होणार आहे, माझ्या मुलाला मारणार आहे. कशाबद्दल? तर म्हणे इंद्र ब्राह्मणाचा रूप घेऊन माझ्या कर्णाला फसवणार आहे. अरे मग तुझ्या मुलास, त्याच्या मुलासाठी तू करतोय, मग तुझ्या मुलासाठी तू पण काहीतरी केलं पाहिजे बघा. सूर्यदेवाने कर्णाला सांगितलं, हे बघ कर्ण, इंद्र ब्राह्मण होऊन तुझ्याकडे दान मागण्याकरता येणार आहे, देशील नको. बघा, कर्णाने विचार केला कधीतरी मरावाच लागेल, म्हणून जर स्वतः इंद्र राजा जर माझ्याकडे दान मागण्याकरता येणार आहे ना, तर मी द्यायला तयार आहे. बघा महाराज, इंद्रदेव ब्राह्मण झाला आणि कर्णासोबत समोर आलेला आहे. कर्णाला सांगितलं भिक्षाम दे. कर्णाला विचारल्यानंतर काय हवंय तुझं मला? कर्ण, तुझ्याकडे मला एक असं मागणं मागायचं आहे, जे कवच आहे का ते कवच मला दान म्हणून दे. महाराज, कर्णाने जसं धरलं आणि ते कवच फाडलं आणि इंद्राला दिलं. तेवढंच नाही, सोन्याचा दात होता, दगड घेतली महाराज, तो दात ठोकून आणि इंद्राला अर्पण केला. एवढा दानशूर कर्ण होता महाराज. विठ्ठल आणि बघा, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की माझा देव तुम्ही आम्ही दान करतोय, हे मोठं नवल नाही, भरपूर दान करतोय महाराज, पण माझा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा देव एवढा दानशूर आहे, पण तो कुठं आहे? त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. विटेवरी ज्यांचे पामुले समान,
कधीच नाही महाराज. काही मागा, काही नाही म्हणणारच नाही महाराज. काही मागा. बघा नारद महर्षी ज्या वेळेस स्वर्ग मृत्यू पाताळ नाही का आताळ विताळ हे भ्रमण करत असताना महाराज नारद मुनीने मगर आणि माशाची क्रीडा बघितली आणि त्याच्या मनामध्ये आलं, अरे 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 फसवणूक झाली जीवनाची. ग्रस्त आश्रमामध्ये जो आनंद आहे संन्यास घेऊन फसलो. काय आज या ठिकाणी जर बायको मला असती तर मी सुद्धा आनंद लुटला असतो. महाराज नारदाच्या मनामध्ये आणलं ग्रस्त आश्रमामध्ये जो सुख आहे जो आनंद आहे हा कुठंच नाही. मी नाहक संन्यास घेतला महाराज. बघा हे मनामध्ये असताना महाराज ब्रह्मपुत्र नारद महर्षी वैकुंठाला गेल्यानंतर महाराज द्वारकेला भगवंताने जाणलं. नारदाला विचारलं, नारदा तुझ्या मनामध्ये काहीतरी चाललंय रे. त्यावेळेस सांगितलं, देवा मला लग्न करूशी वाटले, मला लग्न करायचं आहे. पण हे बघा अहो तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला मुलगी कोण देणार? आणि उत्तरती वयामध्ये लग्न हे सोबत नाही नारदा तुला. नाही देवा मला लग्न करायचंच आहे. अरे पण तुला मुलगी देणार कोण? तू संन्यासी माणूस. मग देवा एक काम करा, तुमच्याकडे 16,108 बायका आहे, त्यापैकी एखादी द्यावं. बघा 16,160 ठिकाणी फिरला नारद. प्रत्येक ठिकाणी भगवंत आरूढ आहे, पण एकच जागा शिल्लक ठेवली. संत सज्जन माई बापांनो, देव एवढा चतुर आहे, माझा पांडुरंग परमात्मा एवढा चतुर आहे, एवढा चतुर आहे नाही का, काहीतरी चतुर आहे. बघा त्या ठिकाणी एकच जागा मोकळी ठेवलेली, ती जागा म्हणजे रुक्मिणी मातेची. रुक्मिणी मातेचा महाल फक्त मोकळा तिने भगवंता नव्हता. 1.5 कासरीच्या अंतर राहिली महाराज. नारद चालला, रुक्मिणीला बघितलं आणि नारदाच्या मनामधले असं आलं, इथं भगवंत नाही म्हणजे ही बायको माझी झाली नाही का, ही बायको माझी झाली महाराज. बघा अर्ध कासरचा अंतर राहिली, रुक्मिणीला बघितलं नारदाने आणि मात्र रुक्मिणी मातेने सांगितलं, दादा लय दिवसांनी आला. बघा जी जागा मोकळी होती ती तिथं भावाचं नातं जोडलं म्हणायचं. आणि बहीण होतीच ब्रह्मकन्या रुक्मिणी, हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नाही का, तिथं भावाचं नातं जडलं माई बाप. बघा तुम्ही विचार करा, तुम्ही आम्ही दान करतोय, वाटल ते दान करतोय. जर एखाद्याने आपल्याला सांगला, महाराज तुमची बायको आम्हाला दान द्या, चप्पल काढणार ना आपण, निश्चित चप्पल काढणार महाराज. तिथं माझा देव तिथं पण कमी पडला नाही. ज्या ठिकाणी मी नसेल कस्तुरी ते मुख्य अस्तुरी यथार्थ रे समर्थे. एवढा उदार महाराज, एवढा उदार. बघा ज्या वेळेस नामदेवराय देवाला सांगता, देवा मी तुझ्याकडे आज काहीतरी मागणार आहे, पण ते मागणं माझं मला देवा लागेल. बघा नामदेवराय देवाला सांगता, देवा हेची देवा पै मागत चरण सेवा ठीक आहे. बघा महाराज जो संत आहे माई बाप, संत कसा असावा लागतो माई बाप लक्षात घ्या. जो शांत आहे तो संत आहे नाही का, जो एकदम शांत आहे तो संत आहे. लक्षात घ्या माई बाप. ज्यावेळेस नामदेवराय देवाकडे मागतात की देवा मी आज जी तुझी चरणाची सेवा मागणार आहे का, कारण जन्मोजन्मांतरी नाही का, जन्मोजन्मी मला तुझ्या चरणाची सेवा घडावी ही मागणी देवाकडे करतात. या भंगाचं पहिलं चरण. हे देवा
मागतात हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नाही का? नाही बाप जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एका अभंगामध्ये सांगतात करुणी उचित प्रेम घाले हृदयात आलो दान मागायास थोर करुणियास नाही का? थोर करुणियास नाही का? किंवा काकड्यामध्ये सुंदर वर्णन करतात काकड्यामध्ये दान पावलो बाबा दान पावलो दान पावलो बाबा दान पावलो बाबा दान पावलो दान पावलो बाबा दान बघा माई बाप दान पावलो बाबा दान पावलो नाही का? माई बाप या ठिकाणी आज देवाकडे मागायचं आहे आणि उद्या तुमचा पगार होणार आहे.